हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि आज डे 2 आहे. आम्ही आदित्यच्या डोळ्यांचं चेकअप करण्यासाठी पुन्हा एकदा हॉस्पिटलला जाणार आहोत. आद्या झाली तयारी रेडी? तर आम्ही आता दुसरा दिवस आहे आज. आदित्यच्या डोळे आम्ही चेक करायला जाणार आहोत तिकडे. त्यामुळे आता पुन्हा तिकडं जायचं आम्हाला जरा टेन्शनच आलंय, कारण सिंहगड रोडला जायचे आणि असं दाखवतंय की खूप पाऊस होतोय. कॅब सुद्धा बऱ्याच वेळाला मिळाली. रेड अलर्ट दाखवले. खूप सारा पाऊस नसेल म्हणजे बरं होईल जरा. आणि बघूयात बाकी काय कसं वाटते. पण आता तुला आता धूम 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 असं ब्लर आहे सगळं. तर भरपूर असा पाऊस चालू आहे पुण्यामध्ये आणि आम्हाला कधी छान वाटतंय कधी बोर होतंय. आपल्याला घरात बसायचं असलं की कसं छान वाटतं, पाऊस बाहेर पडायचं म्हणलं की चांगलीच हालत खराब होत जाते. पण आम्हाला हॉस्पिटलचं काम आहे त्यामुळे आम्हाला बाहेर पडावंच लागलं पावसामध्ये. आणि चलो पोहोचलेलो आहोत आपण हॉस्पिटलला. काय म्हणणं ओ माय गॉड, ओ माय गॉड. धूम टू चला. बुलंद आवाज ते त्या दिसतंय. ब्रिजवर काय वाच बघ. अरे ती वॉल्वो चालली ते पण दिसतंय. नाही ब्रिजवरचं वाच ना. ते मराठीत ते नीट तर वाचता पाहिजे. वीर आहे ते वीर वीर बा पोल आहे म्हणून दिसत नाहीये. बाकीचं मला मी पण दिसतोय. किती वर्षानंतर आधी तू बिना स्पेक्सचं बघणार आहे? ऑलमोस्ट 25 years. अंधाऱ्या फुलाशी लग्न केलेले फायनली मला दिसणार, तुला दिसणार. खूप काही गोष्टी स्पष्ट दिसतात. काय मी किती सुंदर आहे. ऑपरेशन चुकवलं काय? काय मग आदित्यराव दिसतंय का जेवायचं? काय खातो सांग बरं, काय हे? गुरुजी तुला नक्कीच चष्मा लावा लागणार आहे मला असं वाटतंय परत. चुप आहे बाबा. कसं वाटतंय न्यू लुक तुला? पाडला नाही कोपरा आहे का पण त्याचा नाही पाडला ना ते आता नंतर फेकला तो पडून झाल्यावरती तुझा खाली तुला समजलं की असं नाही फेकायचं. सोबत फेकले तू मान्यच करणार नाही. अरे हे किती? अरे मला तू काय सांगू, मला दिसतंय रे, मला सांगता येत नाही की मी काय एक्सप्रेस करू शकतो. समोरच्या बिल्डिंग मध्ये किती लोक उभे? 4th हा फ्लोर. सांग बरं. कुठे fourth आता दिसत होतं ना तुला? वरती जी फ्लोअर आहे ती. झाडाच्या वरती जो फ्लोअर आहे ती कुठं लोक आहे? बरोबर दिसतंय ना. अरे पण खरंच खूप लांबचं दिसतंय. खूप खूप दिसतंय. राहुल दिसतो स्नो दिसतो का? खूप दिसतंय का रे? एकदम क्लिअर. म्हणजे थोडासा थोडस एकदम थोडं. माझे इथं कुठं पिंपल आहे का चेहऱ्यावर सांग बरं. कुठे? इथं 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 बस बस इथं अख्खं तोड भरवलं माझं. काय नवीन उद्योग आहे आद्या? पॅकिंगचं तू हे उघडलंय का? खोके बनवायचं. तो टेप पण आणलाय ना? तू टेप आहे का? हा टेपच आहे ना? हे घे. तर पुन्हा एकदा दादूची शिफ्टिंगचं काम सुरू झालेलं आहे. दादू आता पुण्यातून नेल्लोर ना वेल्लोर नाही, बेंगलोर नाही, नेल्लोरला शिफ्ट होत आहे. त्याकरता आता इथलं सगळं सामान पुन्हा एकदा पॅक करायचे आणि हेच त्याचे बॉक्सेस सगळे. आणि बघूयात आता बाकी सगळी पॅकिंग वगैरे करतोय जेव्हा होईल. आणि आम्ही उद्या सकाळी तसंही राहुरीला निघणार आहे त्यामुळे शक्य असेल तेवढ्या गोष्टी आत्ता पॅक करूया. बाकी बघूया. तर एक पहिलं बॉक्स आमचं पॅक करून झालेलं आहे आणि पहिलं बुक्सवालं पॅक केले.
आता काय करतोय ते बसत नाही आडवं बसणार नाही. इथं ठेव ना, का वर येते इकडे. अयो फाडलं. आपल्याला नाही ते पॅकिंग पद्धत आहे. मला पण नाही वाटत आहे, मला वाटतं चुकलंय आज आपण मॅटर केलंय. 4 जागी टेप लावायला लागला. मला नाही देत ते. तेव्हा केस सुद्धा मावला नाही तिच्याकडून तिथे. आता तू हे बॉक्स उचलून गेस कर किती किलो आहे. उचल दम लगा के हैशा. किती केजी आहे ते? चल वजन काट्यावर. अरे 3 भरले ना, तुझा 4था आणि देवांची 2. अयो. नाही आणि गेस करतो काय उपयोग खाली जमिनीत जाऊन बघायचं होतं आपण. 18 चुकला ना भैया. किती म्हटलं 16. अरे 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 2 किलोला म्हणजे हे प्रूव्ह झालं ना रे की आधी जर तुक्का होता नाही. इतकं डॉट आम्हाला जे वाटत होतं. हा त्याने एक पहिला बॉक्स पॅक केला आणि म्हणलं ते 25 आलेलं आहे. 25 किलो असणार. 2 किलो Exact ते 25 किलो आलो. त्यामुळे आम्ही हा त्याच्याकडनं टास्क करून घेतलंय. कॅमेरा चालू आहे म्हणून ऍक्टिंग करतोय का खरा. तुला चॅलेंज त्याच्यात बसून दाखव बॉक्सर. कसं काय ऍक्सेप्ट करून घ्यायचं चॅलेंज. तसं नाही असं डोक्यात घ्यायचं आणि खाली मांड. बस आता हळू तसं आता बस. थोडंच राहिलं पुणे. आता बघ आता थांब ना. खूप बस. सो ह्या बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रेंटल आहेत, त्या जातील उद्या. आणि बऱ्यापैकी इथले सामान पॅक झालेलं आहे. आणि ऑलमोस्ट 1:30 वाजलेत रात्रीचे. किती वाजता स्टार्ट केलेलं मी? 9:30 पावणे 10ला स्टार्ट केलेलं. आणि सगळं बऱ्यापैकी बॉक्स पॅक करून झालेले आहेत. आणि आता आम्हाला सकाळी उद्या 8 वाजता कॅब आहे. सो आता मला वाटते मी माझी पॅकिंग करावी. इथे माझं सामान या साईडला, हा सोफा, हे सगळं रेंटल गोष्टी आहेत, टी व्ही वगैरे हे उद्या जाईल. हे बाकी 10 बॉक्सेस झालेत सगळे मिळून. आणि 3 बॅगा झाल्या आहेत दादूच्या तरी. बाय बोल, बाय माझ्या भाषेतलं. असं म्हण, हॅलो दोस्तो. चलो बाय बाय. मी पण चालले. बाय दादू. घरी येणार आहे ना.